नमस्कार, एकमत डिजिटल मध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर महाराष्ट्र ही सांस्कृतिक राज्य म्हणून सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव जे आहेत ते साजरे केले जातात. त्याचबरोबर गुढीपाडवा हा सण सुद्धा अत्यंत महत्त्वाचा सण जो आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये मानला जातो आणि त्यानिमित्तानं ज्या साखरेच्या हाराची जी मागणी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये होते आणि त्याच साखरेच्या हार जे आहेत ते आज कसे बनतात या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी आपण थेट आज साखरेच्या कारखान्यामध्ये जे आहे ते आपण आलेलो आहोत हार बनवण्याच्या. खरं तर हे शेख कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे हार बनवण्याचं जे आहे ते काम करतायत. खरं तर काय नाव आहे तुमचं? शेख कुतुबुद्दीन. बरं, किती वर्ष झालं हे बनवताय तुम्ही? हे 22 वर्ष झाले. हीच करतो, वर्षाला चालतंय आपला. बरं, दिवाळीला चालतंय. हा. आणि दुसरं अजून जे बी काय आहे जसं तिळ चक्रातर आहे हा. हे सुद्धा करतात. बरं, आणि दरवर्षाला ही बताशे बरं, नेहमी बनवतात. हा, हा. उत्पादन समजा आपण स्वतःच करतात. बरं. मग तुमचे म्हणजे वडील अगोदर करायचे की तुम्हीच? आम्हीच. तुम्ही स्वतः मग हा. कसं म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की हे करावं, हा व्यवसायात यावं? कारखान्यामध्ये मी कामाला होतो पहिले हा. बिरजेवाशीमध्ये. हा. तिथून ते सगळं तिथं जाणीव घेऊन आपलं तिथं काम केलं पहिले. त्याच्यानंतर मग हे सुरुवात केली. बरं. हा. मग आता किती म्हणजे दरवर्षाला असं तुम्ही किती हार बनवता? असं किती किलोचे साखर असते हे सगळं? म्हणजे कमीत कमी नाही ना म्हणलं तर एक 50-60 क्विंटल होत आहे. 50-60 क्विंटलचं. हा. बरं, आता ही कशी प्रोसिजर असते हे जरा हे दाखवा थोडं. हे कसं कसं असतं काय? म्हणजे ह्याच्यात काय दाखवायचं हे कसं कसं काय केलेलं आहे ते? म्हणजे ह्याच्यात साखर आहे, दुसरे काही मसाले पदार्थ आहेत, त्या हिशोबाने त्याला ते शिजवतात. हा. हा. त्याच्यामध्ये मग ते काय किती वेळ ते तापवायचं सगळं? म्हणजे ते जवळ ती गुळी होत नाही, हा, हा, हा. आपल्याला परिणाम जे पाहिजे त्याला उतरायचं तर त्याला शिजू द्यावं लागतं. हा. त्याच्यानंतर मग तिथून मग कुठं इकडे येतात का? इकडे ह्या प्रोसिजर होतात का? सुरू ठेवले हा. मग इकडे येतात. म्हणजे हे कार्यक्रम त्याचा इकडे चालू. बरं, इकडच्या ह्याच्यावर येतात पुन्हा. हा. आणि बरं, आणि मग ते ओवायचं कसं असतं ते? ते काय होत ववायचं तिकडं. खरं तर म्हणजे हे शेख कुटुंबी जे आहे ते सर्वच घरी जे आहे ते सर्व हे जे काम करतात. आणि हे आता सध्या बघा आपण जर पाहिलं तर हे ओवायचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे. चालू आहे. हे सगळे साखरेपासून हे बनवलेले हे जे आहेत ते हार बनवण्याचं सध्या जे आहे ते आपण काम. हे किती आता किती वेळ एक ह्याच्यामध्ये किती असते ते? एका ह्याच्यामध्ये 10 असतात. किती असते एक ह्याच्यात? ये इसमें 5 10 हाँ. और 20 में वाटी डालते. अच्छा, बीच में वाटी डालते. हाँ ते तो खासा 30 झेला खासा झेला आता हे बना. किती किती आहेत बनवलेले आता हे? ये 30 है. 30 आहे का? हाँ 30 है. बरं, असा पुरत बरं. हाँ. आता मला सांगा, हे 30चं जे तुम्ही बनवलेलं आहे हा. 30चं, हा. तर आता ह्याच्यामध्ये हा. हा. कशा पद्धतीने म्हणजे आता कितीला हार जातो एक हा हार? म्हणजे ते जे भाव आहे जे बी निघेल मार्केटमध्ये समजा 80-90 रुपये जे बी काय जातात त्या हिशोबाने. बरं, किलोचं हिशोब. बरं, आता तुम्ही आपल्या अकबर शेख आपल्यासोबत आहेत. खरं तर म्हणजे तुम्ही हे सगळं आता हाराची तुम्ही सगळे मार्केट पर्यंत पोहोचता कसं? म्हणजे लोकांचा प्रतिसाद मिळतोय, लोकांची कशी मागणी आहे? म्हणजे असं भेटतंय की आता मी जाऊन फक्त ऑटो लावून जिंकला कमीत कमी माझ्याकडे 5-10 लोक येते. आणि कसं माल कसं देऊ लागला, किती देऊ लागला, मला एवढं पाहिजे. तर मी तुम्हाला त्या दिवशी असं मला काय वाटलं की तुम्ही व्यापारी म्हणून मी तुम्हाला सहज बोललो. तर तुम्ही म्हणलं नाही मला असंच आहे. तर गेलो की तिथं 30 चालू आहे आणि मार्केटमध्ये सध्या ह्याची एवढी डिमांड झाली आहे की काय बोलावं. आणि ह्यावेळेस ते माल बी भेटला आणि आमचा पण ते आता रमजानचा महिना चालू झाल्यामुळं ती बनणाऱ्या बाया काय जरा कमी झाली, त्याच्यामुळे माल बी थोडा कमी निघाला. नाहीतर कमीत कमी यांची कॅपॅसिटी आहे मिस्त्रीची, त्यांनी कमीत कमी 2 क्विंटल 2.5 क्विंटल माल काढला एका दिवसात. तर ती आता नाही, बाया नाही मग ते बसतात. आता बाया जसं वावायला असले की त्यानं चालू राहते म्हणजे भट्टी. आणि तुला आमचे ती माल आमचे भाऊजी आहेत त्यांनी घेऊन जातात प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये नेऊन ती त्यांच्या पैसे देतात. त्यांना मग विचारतात अजून काय पाहिजे काय लागणार आहे.
कोणी बाई म्हणते मग वाटी लागणार आहे, कोणी बाई म्हणते दोरा पाहिजे, कोणी बाई म्हणते सुई पाहिजे. जी काय आहे ती समजा त्यांना त्यांच्यापाशी नेऊन द्यावं लागतं. मग इथं आता त्या एवढे बदाशे तयार जमा झाले. ते झाल्यावर मग आता ती त्यांचा आता तिथं ढबू बिवू लागला. ते आलं की अजून त्याने इकडे येते घेऊन लागेल त्याला. आता ह्याच्यामध्ये ना किती म्हणजे तुम्हाला खर्च येतो आणि त्याच्यातून किती तुम्हाला नफा मिळतो ह्याच्यातला? ह्याच्यामध्ये आपण फक्त करून देणार आहोत. आता जी भाव ठरलेला आहे जिथं आपण देऊ लागलो ज्या पार्टीला, ती पार्टी शेवटी पाडवा झाल्यानंतर 8 दिवसानंतर जे आपला भाव ठरलेला आहे त्या हिशोबाने ती हिशोब करते आणि ती तेवढे पैसे देतात. मग ते पैसे घेऊन आल्यावर आपण इथं समजायला वाटप करावं लागतं. बरं. जसं की आता ह्यांना द्यायचं. सगळे मग ती जेवढे बाहेर आपल्याला बोलावलेत त्यांच्या पैसे प्रत्येकाच्या घरापाशी जाऊन त्यांना त्यांची कोणी 100 झेले करते, कोणी 80 करते, कोणी 50 करते, कोणी 30 करते. त्यांचा हिशोब करायचा. तेवढा हिशोब करून त्यांचे पैसे देऊन वळणाऱ्याला किती असतात पैसे एका एक ओली असेल त्याला 10 रुपये. 10 रुपये. हा तर महिन्यापर्यंत लास्ट संपना एक एक बाई कोणी 50 करते, कोणी 30 करते, कोणी 100 करते, कोणी 150 करते. जेवढे बी करेल तेवढा त्याचा शेवटी हिशोब करून त्या हिशोबानं पैसे देऊन बरोबर सारखायचं. बरोबर. कसं किती नफा मिळते ह्याच्यामधून तुम्हाला? एवढी मेहनत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, एवढे लोक आहेत, नफा किती आहे? म्हणजे किलोला 32 रुपये. एका किलो मागे 32 रुपये. बरं. म्हणजे मिळते आपल्याला मजुरी, त्याच्यात सगळं आलं हे. अंदाजे म्हणजे 32 रुपयापर्यंत तुम्हाला 32 मधून ह्याच्या तुमच्या पगारी किती राहते? 32 रुपयाने तुम्हाला आपण किती करत नाही पैसे तुम्हाला किती राहते? 32 मधून तुम्हाला किती राहते? हे सगळ्यांचे पैसे देऊन 10 रुपये पकडे. हाँ वो सब अगर मजदूरी सबके वाटप अगर करे तो 40 रुपये रहते. सगळे 40,000 एक रुपये राहते समजा शेवटी सगळे जाऊन खर्च बिर्च. किती राहते सगळे? समजा अगर त्यांचा हिशोब बघितले तर कमीत कमी आता जसं की मागच्या 2-4 वर्षी आपलं लॉकडाऊन पडलं होतं. त्या लॉकडाऊन मध्ये फार असं नुकसान झालं. मिस्त्री इथेच पडून होते. त्यांचा करणार नव्हता. बनलं त्याचा माल मार्केटमध्ये जाणार आणि विकणार होता. ते हिशोबाने ते मागचं तसं गेला. मागच्या वेळचं बी असंच एक 50 किलो क्विंटलची ऑर्डर घेतली होती. पण त्याच्यामध्ये 50 क्विंटल गेलं ना, 30 क्विंटल मध्ये ती खालीवरी म्हणजे असं व्हायला. आता हे 2-3 वर्ष झाला ना, रमजान मध्ये जेवला आला आपला हे सण, दोघे एक जण जेवला आले म्हणून ती जरा कमी जास्त होऊ लागले. तर शेवटी ह्यांना करत करत गेले बी ना, नाही बी म्हणले तर ह्यांच्या पदारी 10 ते 15 हजार रुपये राहतात. समजा जाऊन एवढा करून ह्यांना फक्त 10 ते 15 हजारचा टोल बघावा लागतो. बरं, ही जर आपला असला तर म्हणले ना ते 40-50 हजार राहते. हे आपला जर समजा राहिला तर 40-50 हजार रुपये राहू शकते. एवढा आहे मध्ये. नक्कीच जर पाहिलं तर म्हणजे हे शेख कुटुंबीय जे आहे ते सध्या या साखरेचे हार जे आहेत ते बनवत आहेत आणि मार्केटमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात मागणी जरी असली तरी त्यांना सरते शेवटी जे आहे ते 10 ते 15 हजार इतका जो आहे तो यामधून नफा मिळतात. पारंपरिक त्यांचा हा व्यवसाय जो आहे तो आहे. त्यामुळं सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.